पॅटॅगोनियातील अँडीज पर्वतराजीतील हे लेक अर्जेंटिनो. जगभरातून दरवर्षी इथे लक्षावधी पर्यटक येतात. ते इथून जवळच असलेल्या पेरितो मेरिनो हा ग्लेशियर पाहण्यासाठी. पेरितो मेरिनो ही हिमनदी 250 चौरस किलोमीटर इतकी पसरलेली आहे. ह्या हिमनदीची लांबी 30 किलोमीटरपेक्षा जास्त डोंगर दऱ्यातनं पसरलेली आहे. नदीचं पाणी गोठून तयार झालेल्या अशा हिमनद्या जगात अनेक ठिकाणी आहेत. पेरितो मेरिनो हिमनदी आकारमानाच्या तुलनेत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची समजली जाते. ह्या हिमनदीच्या अगदी जवळपर्यंत सहजपणे जाता येतं, म्हणूनच जगामध्ये ही हिमनदी खूप प्रसिद्ध पावलेली आहे. नॉर्थ फेस आणि साऊथ फेस असे या हिमनदीचे 2 भाग. नॉर्थ फेसची लांबी जवळजवळ 5 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. कॅटामॅरॅनमध्ये बसून या नॉर्थ फेसच्या खूप जवळपर्यंत जाता येतं. ह्या भागामध्ये हिमनदीचा पाण्याबाहेरचा जो भाग दिसतो तो जवळजवळ 74 मीटरपेक्षा जास्त उंचीचा आहे. तर एकंदर ह्या हिमनदीची उंची 170 मीटर इतकी आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील हिमनग किंवा हिमनद्या आकारमानाने कमी कमी होत चाललेल्या आहेत. ह्या सगळ्याला अपवाद म्हणजे ही पेरितो मेरिनो हिमनदी. ही हिमनदी दरवर्षी आकारमानामध्ये थोडी थोडी वाढतच चाललेली आहे. नोव्हेंबर महिना म्हणजे दक्षिण गोलार्धातील उन्हाळा. त्यामुळे ह्या हिमनदीची रोजच थोडी थोडी तुटफूट होत असते. हिमनगांची ढगांची निळाई, कडेच्या पर्वतरांगावरती पसरलेली ढगांची चादर, हा सगळा देखावा कितीही वेळ पाहिला तरी मनाचं समाधानच होत नव्हतं.